आजच्या एका चांगल्या प्रसंगी आज भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये माझा प्रवेश होतोय। या प्रसंगी उपस्थित आदरणीय आमदार किसनजी कथोरे साहेब, राजनजी घोरपडे साहेब, सर्वच भारतीय जनता पार्टी राजू गाड साहेब आणि सर्वच भारतीय जनता पार्टी संभाजी शिंदे, सर्वच भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनी, खऱ्या अर्थाने आनंद आहे की आपणच्या विरुद्ध निवडणूक लढलो मी, परंतु तो जो ज्या परिस्थितीत लढलो आणि ज्या पद्धतीने लढलो त्याचा उल्लेख आपण या ठिकाणी केलेला आहे। आणि खरोखर जो उमेदवार आपल्या विरुद्ध लढतो, कधी प्रसंगी आपल्या टीका करतो, त्याही माणसाला जवळ घेण्याचं आपणमध्ये एक वेगळ्या प्रकारचं कसब आहे। आणि मला वाटतं खऱ्या अर्थानं अशा व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची निश्चितपणे मला इच्छा होती। अनेक वर्ष माझा प्रयत्न होता की आपणच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला काम करायचं आहे, परंतु योग येत नव्हता। आपण तो योग आता आलेला आहे। आता निश्चितपणे मी पूर्णपणे आता माझा जो प्रवेश वर्ष मी भारतीय जनता पार्टीच्या विरोधातच लढलेलो आहे, परंतु मला ज्या ठिकाणी आपण सर्व कार्यकर्त्यांनी स्वीकारलं, मला आपलंसं केलं, कारण आपण सांगितलं, मला राजन शेट्टी देखील सांगितलं की सर्व कार्यकर्त्यांशी आम्ही चर्चा करू आणि त्यानंतर तुमचा प्रवेश करून देऊ। तर बऱ्यापैकी ज्या ज्या कार्यकर्त्यांशी चर्चा झाली त्यांनी त्या ठिकाणी सकारात्मक भूमिका घेतली, त्याचं देखील मी या ठिकाणी आभार मानतो। निश्चितपणे आजचा एक गोड दिवस आहे। आपण इतक्या वर्षानंतर माझी जी इच्छा होती आपण कामामध्ये ती आज फलतून होतेच आहे, परंतु आज भारतीय जनता पार्टीमध्ये देखील आज काम करण्याची मला संधी मिळते आणि आपण मला आनंदाने प्रेमाने स्वीकारता। तर निश्चितपणे काही अलीकडच्या काळात पलीकडच्या काळामध्ये जे काही चुका झाल्या असतील, कुठे काही वादविवाद झाले असतील, निश्चितपणे ते बाजूला ठेवून माझ्या हातनं झालं असेल तर ते देखील मी आपली त्या ठिकाणी मी निश्चितपणे कार्यकर्त्यांच्या बद्दल माझी काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल मी त्याची माफी मागेन। पण पुढील काळामध्ये आपण एकत्रितपणे एक चांगलं काम करूया, आपला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करूया। निश्चितपणे आता भारतीय जनता पार्टीतली असल्यामुळे आपल्या पक्षाचा दगडात त्या ठिकाणी बसला पाहिजे ही आपली भूमिका राहील। निश्चित तशी परिस्थिती या बदलापूर शहरामध्ये दिसते आणि आपण सांगितलं की माझा पायगुण चांगला आहे, बऱ्याचदा हा पायगुण मागच्या वेळेला मी शिवसेना असताना तो पायगुण चांगला होता, तिकडे नगराध्यक्ष बसला होता। याला मी भाजपमध्ये असल्यामुळे बहुतेक भाजपचा नगराध्यक्ष बसेल असं मला निश्चितपणे खात्री वाटते। पुन्हा एकदा आपण सर्वांनी मला प्रेमाने स्वीकारलेलं आहे, त्याबद्दल मी आपले आभार मानतो। आपला मी सपेक्षा ऋणी राहील आणि आता पुन्हा भेटू आणि एकत्रितपणे काम करू, एवढंच या प्रसंगी आपण सांगूया आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।